बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंद पुण्यात 100% यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। देशभरातील सुमारे 12,50,000 औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याची माहिती संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी दिली। आज संघटनेच्या वतीने पॉवर हाऊस रास्तापेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता। संघटनेचे पुणे सेक्रेटरी अनिल बेलकर, खजिनदार रोहित करपे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। संघटनेने यापूर्वी केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारायला लागल्याचे स्पष्ट करण्यात आले। महाराष्ट्रासह देशभरातील शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला असून सरकारने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी संदीप पारख, पूर्णा जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष। आज आम्ही 20 मे रोजी पूर्ण भारतभर सगळ्या केमिस्ट व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। या बंदमध्ये आमच्या मेजर 3 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री होतात ते, दुसरी गोष्ट डीप डिस्काउंटिंग आहे आणि तिसरी गोष्ट आहे की होम डिलिव्हरी। आज होम डिलिव्हरीचा कायदा जो आहे तो कोरोना काळामध्ये भारत सरकारने काढलेला होता। त्यावेळेस कंडिशन आणि सिच्युएशन वेगळी होती, त्यावेळेस होम डिलिव्हरी देणं गरजेचं होतं। तो कायदा टेम्पररी होता, त्यांनी तो अजून बंद केलेला नाही आहे। याच्यामुळे काय होतं ते की होम डिलिव्हरीचं भारत सरकारचं म्हणणं आहे, FDA असं म्हणणं आहे की औषधाची विक्री ही फार्मसिस्टच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे, पण ते काही होम डिलिव्हरीमुळे कोणताही माणूस माल घेऊन जाऊ शकतो। त्याच्यामुळे औषधाची विक्री फार्मसिस्टच्या देखरेखीखाली होत नाही आहे। दुसरा मुद्दा आहे आमचा की ऑनलाईन औषधं विकतात, हे ॲक्च्युली हा नियमच नाही आहे, कायद्यातच नाही आहे। 1945 जे फूड अँड ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन औषधं विक्रीला प्रावधानच नाही आहे। तरीसुद्धा आज ऑनलाईन औषधं विक्री होतात ते भारत सरकारने GR 817 हा काढला होता। याच्यामध्ये त्यांचं कायद्यामध्ये त्यांनी अजून GSR काढलाय, पण त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नव्हतं। तरीसुद्धा ऑनलाईन औषधं विक्री होतात ते। या ऑनलाईन औषधं विक्रीमध्ये आज नशेची औषधं, MTP किट, नार्कोटिक औषधं ह्याच्यासारखी डुप्लिकेट औषधं ही येऊ शकतात। याच्यामुळे भारतातलं सर्वसाधारण नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। आज सगळ्यात महत्त्वाचं, आज जी यूथ आहे हे ऑनलाईनवरती गुगलवरती सेल्फ मेडिकेशन काय त्रास होत असेल स्वतः गुगलवरती चेक करतात, त्याच्यावरती स्वतः काय औषधं हवीत ते स्वतः चेक करतात आणि ऑनलाईन मागवतात। ऑनलाईन सेल्फ मेडिकेशन हे फार धोकादायक आहे। कोणती औषधाचा डोस किती घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे ऑनलाईनबद्दल आमचा हा भारत सरकारला आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच वेळा पत्र लिहिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, त्या संदर्भात आम्ही सगळ्या प्रेसला, मीडियाला आणि सगळ्यांना हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत प्रत्येक एरियातले। आमची जो आहे आजचा बंद हा नागरिकांना वेठीस धरण्यासाठी नाही आहे, सरकारचे जे चुकीचे धोरण आहे त्याला विरोध करण्यासाठी हा बंद आहे। कोणत्याही नागरिकांना औषधाचा कधीही कुठेही इमर्जन्सी औषधाचा तुटवडा होणार नाही, त्यासाठी आम्ही हेल्प नंबर दिलेला आहे, त्यांना औषधं मिळते। या पुढची तुमची भूमिका काय असणार? आजचा जो आमचा बंद आहे ह्याच्यामध्ये जर का भारत सरकारने आम्हाला योग्य पद्धतीने न्याय नाही दिला तर आमचे ऑल ओव्हर इंडियाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करू किंवा बेमुदत पण जाण्याची भविष्यात शक्यता आहे। दादा, तुम्ही हेल्पलाईन नंबर जारी केली असं म्हटलात, ते हेल्पलाईन नंबर काय सांगू शकाल का? हेल्पलाईन नंबरचे पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक एरियामध्ये आम्ही लिस्ट दिलेली आहे, 50 लोकांची नावं दिलीत प्रत्येक एरिया वाईज। त्याचं तुम्हाला ती लिस्ट शेअर करतो मी, काय बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे नाविलाजाने लोकशाही पद्धतीने आम्हाला हा बंद पुकारावा लागतोय आणि आज आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यातले केमिस्ट जिल्हा अधिकाऱ्याकडे जाऊन आमचं निवेदन देणार आहे।